नमस्कार भावांनो बहिणींनो, आत्ताशी तुमची ताई रिकामी झाली. 12:30 वाजले. रडो काढायला मला 12:30. शाळेचे कपडे धुवून टाकले भैयाचे. नंतर भैया म्हणतोय मम्मी रविवारी, आणि आधी शाळेतून आला आणि म्हणे लगेच मग कपडे धुवून टाक मम्मी. कपडे गिपडे धुतले. मग दाजी पण उशिरा आले. मग त्यानं कपडे बदलले, ते कपडे धुवून टाकले. भैयाचे शाळेचे कपडे धुवून टाकले. जेवण बनवलं होतं मस्त उडदाची डाळ. भैयानं बनवली अंड्याची पोळी, त्यानं जेवण केलं. उडदाची डाळ बनवली. स्वतः म्हणलं आता हे काय कोणी सोयाबीन वडी खात नाही, सोयाबीन वडी बनवली. एकच पाकिटाची बनवली, हे कोणी खात नाही. भैयानं रात्री खाल्ली होती. भैया म्हणे डबल डबल काय खाणार नाही मम्मी. मी असं केलं, मग मी खाल्ली. आता जेवण केलंय मी, आणि आता हेडो काढायचा म्हणलं. आता काहीच नाही राहिलं तुमच्या ताईचे कामं. दाजीनं सांगितले गोड वस्तू खाऊ नको. डॉक्टर पण म्हणे गोड वस्तू खायची नाही. तर आता मी कमी केले. आता सक्रातीचे लाडून हे बनवलेले पण खाल्ले नाही. थोडीशी कोण तर एवढी आवडते मला. पहिले कसं म्हणजे सगळं आपल्या शेतीतलंच राहायचे, तिळण हे. मग तिळण मोळले खायचो आम्ही चौघं बहीण भाऊ. मोळले आणायचे बाबा हुलून, मग तिळात खायचे. ते मोळले भारी लागायचं. आणि घरचे तिळ राहायचे डब्बेच्या डब्बे भरेल. आता तरी नाही बाबा लावत समजा तीळ. पहिले तर आम्हाला लय घरचे तीळ राहायचे. खारुड्या कुरड्या करायच्या असलं तर आम्हाला विकत घेवायचं कामच नव्हतं. एवढे तीळ होते आमच्या घरी, लय राहायचे. पण आता आईला होत नाही. तर आता आमच्या वावरात काय तीळ गिळ काहीच नसते. नाहीतर लय तीळ राहायचे लगे. कुरड्या जर बनवायच्या असल्या आई तर चीक कमी राहायचा आणि एवढे तीळ राहायचे आमच्या ह्याच्यात. म्हणजे लेस घरचे तीळ असले तर मग फरकच पडतोय. असं राहायचं लय का लय लगे. आता टोपले आले ती इकायला बाहेर, काही ना काही इकायला येतच राहतंय. मस्त आलेत लगे. आता भैयाचा आराम चाललाय. जेवण केलंय त्यानं. आता भैयाचे पेपर चालू आहेत. पहिलाच पेपर होता. आता तुमच्या ताईचं आता काही कामं नाही राहिले. आता निवांत काम करून हेडो काढला ना तवा भारी वाटते लगे. मग असं वाटतंय आपल्याला चला आता आपण हेडो काढू. आता मग आळस पण येत नाही, काहीच येत नाही. सगळे कामं व्हायला असले तर तवा मग मला उलास येतोय. आता दाजीचंच जेवण राहिले. कधी दाजी 1 वाजता येतात, कधी 2 वाजता येतात. मग त्याच्यासाठी काय नाही, मी किती दिवस झाले माझ्या काळजात दुखा जायचं. जेवण केलं नव्हतं म्या. सफरचंद याच्यावरच होते, म्हणजे सफरचंद खाय हे खाय. आता 2 दिवस झाले मी जेवण करायला लागले. असं झालं तर मला जेवूच वाटत नव्हतं. असं मग सोयाबीन वडी बनवली गरम गरम, जेवण केलं. आणि आता काय नाही, आता जेवण करून भांडे गिंडे घासले. म्हणलं मग आता हेडो काढा. भैयाचे अंडे संपले होते तर मग अंडे घेऊन आला ते. म्हणजे अंडे नसले त्याला जेवूच वाटत नाही. मग त्याचं आता जेवण झालंय. आता ती त्याचीच पोळी बनवून खातोय अंड्याची मस्त तिखट. म्हणत नाही मम्मी मला बनवून दे. जास्त हैराण पण करत नाही. बिमार असलं तर सगळे कामं करतोय भैया लगे. लय लगे हुशार आहे तसा भैया. भैया लय माया आहे. आणि हेडोत यायला लय लाज वाटते त्याला. लय का लय. चाल म्हणलं तर येणार नाही. आमचा भैयाचा असा नेहमी, त्याला हेडोत यायची लाज वाटते. छकू दिदी पण लाजती नाही म्हणून आमची नायरा नाही लाजत. लहान असून बोलती मस्त लगे. असं कर. आता येणे नाही घातली आज. मला कटाळा झाला येणे घालायचा. बुचुडा मारलाय. कटाळा केला मग येणे घालायचा. कटाळा म्हणजे मी जास्त करून हे बुचुडाच राहतोय मावरी. गरमी होती मग केसानं, त्याच्यामुळं मग बुचुडाच मारून देत असते. दाजी लय बोलते बुचुडा मारायचे. काय सवय म्हणते बुचुडा मारायला, डोक्याला तेल लावायचं असं असतंय द्यायचं चालू. आईचं पण तेच म्हणणं असतंय. डोक्याला रात्रीच्या टायमाला म्हणते झोपायच्या आधी तेल लावायचं, डोकं पण शांत राहते म्हणते, अशी म्हणते. असं चालतंय. आता भैयानं टी व्ही बंद आहे का चालू आहे. भैया कनेक्ट करेल पण काय दिसत नाही. ते अंधारच दिसतोय असं घरात. ह्या घरात जास्त अंधारच असतोय लय. लाईट चालू असून काय माहीत काहून अंधार दिसतोय. काही बाल्कनीत कपडे वाळू घातेला असतात म्हणून या मागच्या घरात
ह्या स्वयंपाकाच्या घरात उजिड असतोय आणि त्या समोरच्या घरात जास्त अंधारच येतोय, म्हणून मी तिथं काही व्हिडिओ काढत नसते. जास्त करून आपली स्वयंपाकाच्या घरातलीच व्हिडिओ असते. इथं भारी वाटते मला व्हिडिओ काढायला, एकदम भारी लगे. सक्रात होती, एवढं डोकं भिन झालतं गाण्यानं, तुम्हाला तर कालच सांगितले बापा, लय भिन झालतं. आज मला लय शांत वाटायला लागले. आपल्याला शांत वातावरणातली राहायची सवय, मग आपले डोके भिन होतात दांगडून. लय पतांगण हे उडवणं चालू होते तर लय गर्दी होती रे बापा. डोकं सांगूच नका दुखायचं. घरी पण गेलं तर आमच्या घरी पण जास्त हे नसतंय, मस्त मोकळं वातावरण. बाबाची जागा तर लय मोठी, मोकळं वातावरण वाटते. लगे व्हिडिओ काढायला भारी वाटते, म्हणजे लांब लांब जाता येते गावाकडं. पण दाजी म्हणतात नाही, तुम्ही जर गेले तर मग मला पण करमत नाही म्हणतात, म्हणून दाजी तिकडं राहू देत नाही. नाहीतर गावाकडचं शिक्षण ऐकत नाही. पहिल्यापासून दाजीला मी सांगायचे गावाकडचं शिक्षण ऐकत नाही, पण आता जिकडं त्या तिकडचं काम येत नाही ते म्हणतात नको मग शेतीतले हे ते. तर इकडं कसं आहे, लय घरात म्हणजे बंद बंद राहावं लागतंय, त्याच्यामुळं हे होतंय. आणि गावाकडे सगळे बोलायला चालायला राहते, हे राहते. इकडं कोणी कोणाला बोलत नाही, काय नाही. नाही पहिल्यानं मस्त होतं सुरतला, असं नव्हतं. लय भारी वाटायचं. आणि हारसू भयाला तर इकडं भारी वाटते, गावाकडे भारी वाटत नाही. मित्रमंडळी सगळे, त्याच्यामुळं दाजीला पण इकडं कामाची लाईन लागेली. मग ते लहानपणचे इकडंच आहे, जन्म इकडचा, तर ते म्हणतात मला इकडंच भारी वाटतंय. आता ते एकटेच जेवायचे राहिलेत आता लगे. त्याचं जेवण म्हणजे ते उशिराच जेवण करतात, आता उशिरा येतील इथं. मग गाडी लावायला जागा नसती, मग 2च्या नंतर हिऱ्यावाले जातात, तेव्हा मग गाडी घेऊन येतात ते. 2च्या नंतर मग ते जेवण खाऊन चालल्या जातात, मग त्याला गाडी लावायला जागा असते, मग त्याच्यानंतर येतात ते. आता व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. आपल्या चॅनलला सपोर्ट करायचा, आणि असे मग भाऊ बहिणी सपोर्ट करते तर चॅनलला लय भारी वाटते. मनापासून धन्यवाद भावांनो बहिणींनो तुमचा. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.